आजच्या तारिणीच्या भागात आपण काय पाहणार आहोत ते आपण इकडेच बघूया। इथे जसं तारिणीला खूप त्रास होत असतो, तिचं पोट दुखत वगैरे असतं, तर सुलू ही तिच्याकडे येते आणि त्यासोबतच तिला म्हणते की काय झालं मला सांग बरं। तर इतक्यातच तिकडे केदार येतो आणि सुलूला बेडवरती बसवतो आणि तिला म्हणतो की अगं इकडे ये, मी तुला सांगतो की नेमकं काय झालं ते। हिच्या पोटात दुखत होतं पण हिने काय मला आधी सांगितलं नाही। मग आम्ही जेव्हा आमच्या अनाथ आश्रमच्या लोकांसोबत जेव्हा ट्रिपला गेलो होतो तिथे तिच्या पोटात दुखायला लागलं। त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की डॉक्टरांची तपासणी करायची। मग डॉक्टरांची तपासणी केल्यावरती आम्हाला कळलं की हिला अपेंडिक्स झाला आहे म्हणून। असं म्हणून तो सुलूला हे सगळं सांगत असतो। सुलू मात्र टेन्शनमध्ये येते, तिला आता काय खरं वाटत नाही। तिला वाटतं तारिणीची एवढी मोठी गोष्ट ही माझ्यापासून लपवली आहे, ही खूप छोटी गोष्ट नाही आहे। तेव्हा इथे म्हणती, त्या दोघांनाही म्हणते की मला आता तुम्ही वचन द्या की ह्यापुढे तुम्ही माझ्यापासून काहीच लपवणार नाही। असं म्हणून आता केदार जो आहे तो मात्र सुलूची मस्करी करत असतो, कारण की तिला जे खरं आहे गोष्ट ती सांगायची नसते। इथे तारिणी म्हणते की नाही अगं सुलू, तुला जे काय खरं आहे ते आम्ही सांगूच। असं म्हणून आता केदार हा तिला सांगतो की तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही तुला सांगूच म्हणून। असं म्हणून आता तारिणीसुद्धा उठते आणि त्यासोबतच सुलूला म्हणते की आता चल आम्ही निघतो, आता वेळ झालाय म्हणून। असं म्हणून आता इथे तारिणी ही पाया पडायला जाते, पण मात्र तिला जमत नाही पाया पडायला, म्हणूनच केदारच मोठं आता चा आशीर्वाद घेतो। इथे आता केदार आणि तारिणी दोघेही केदारच्या बाईकवरती बसून निघून जातात। इथे केदार हा सुलूला बाय वगैरे करतो आणि ते दोघेही निघत असतात। इथे तारिणी ही केदारच्या मागे बसलेली असते। तारिणीच्या मनात तर वेगळेच विचार चालू असतात। मध्ये खड्डा वगैरे आला तर तारिणी ही त्याला टच पण करू नये असं तिला वाटतं। इथे आता ते दोघेही घरी पोचतात आणि त्यासोबतच ती गाडीवरून उतरते। केदार तिला हात देतो, पण मात्र ती त्याचा हात घेत नाही, कारण की तिला वेगळेच विचार तिच्या मनात चालू असतात। जाता जाता म्हणते अपेंडिक्स हे उजव्या बाजूला होतं आणि माझ्या डाव्या बाजूला त्रास होतोय म्हणून। असं म्हणून केदारला पण समजतं की मी चुकीचं बोललो म्हणून। इथे आता काकू ही युवराजजवळ येते, युवराजला म्हणते की काय झालंय तुला। तेव्हा युवराज म्हणतो की उगाचच तुला नसता शहाणपणा करायची काय गरज होती, मी बघून घेतलं असतं ना मला करायचं आहे नाही करायचं आहे ते। तेव्हा लगेचच इथं युवराज म्हणत असतो की ही गोष्ट माझ्या किती अंगलट येणार आहे, ह्याची तुला काही काळजी आहे का नाही म्हणून। तेव्हा लगेचच काकू म्हणते की काय अंगलट येणार आहे, तुझ्या काहीच अंगलट वगैरे येणार नाही आहे, सगळ्या गोष्टी ह्या तू नीट करशील। तुला मालक व्हायचं आहे ना ह्या M&M कंपनीचा, तुला त्या कौशिकीला दाखवून द्यावं लागेल की त्या केदारपेक्षा तू किती जास्त जबाबदार आहेस आणि त्यासोबतच तू किती रिस्पॉन्सिबल आहेस आणि ही अख्खी कंपनी तू एकटं सांभाळू शकतोस म्हणून। तेव्हा केदार हा मात्र त्याच्या आईवरतीच चिडतो। युवराजला त्याच्या आईवरती चिडत असताना त्याची आई जी आहे ती घाबरून जाते, पण मात्र तो सांगत असतो की हे किती जोखमीचं काम आहे, ह्याच्यामध्ये किती मोठे मोठे लोक अडकलेले आहेत। असं म्हणून तिथे ती जो आहे ती म्हणते की तू काळजी करू नको, मी सगळं सांभाळून घेईल। असं म्हणून ती तिथून निघून जाते। युवराज मात्र स्वतःशीच बोलत असतो की आता मी ह्याचं नाम नेमकं काय करू, सगळ्या गोष्टी ह्या माझ्या अंगलटी आल्या, माझ्यावरती प्रत्येक गोष्टी ही यायला नको। इथे केदार आणि त्यासोबतच तारिणी दोघेही आता खोलीत आलेले असतात। इथे आता केदार जो आहे तो बॉस करत तारिणीच्या मागे मागे फिरत असतो। इथे तो तिला म्हणतो की बॉस असं का करतेस तू, माझ्याशी बोलत का नाही आहेस म्हणून। तेव्हा लगेचच तारिणी ही मात्र त्याच्यावर चिडते, त्याला म्हणते की केदार मला माफ कर, मी उगाचच तुला माझ्या मनातल्या भावना ह्या व्यक्त केल्या, मला तसं करायला नको हवं होतं। मला आधीच माहिती होतं की तुला कोणती तरी दुसरी मुलगी आवडते, पण तरीसुद्धा मी मूर्खपणे केला आणि मी माझ्या मनामध्ये जे काय आहे ते तुला सांगून बसले। खरं तर मला हे करायला नको होतं, पण तरीसुद्धा माझ्याकडून होऊन गेलं। मला कळायला पाहिजे होतं की तुझ्या आयुष्यात एक दुसरी मुलगी आहे आणि तुला मी अजिबातच आवडत नाही आणि तू त्या दिवस पेपरवरती पण सही केलीस। असं म्हणून तो तिला शांतपणे बसायला लावतो, पण तारिणी काय त्याचं ऐकत नाही। तारिणी काही शांत बसत नाही, कारण की तारिणीच्या मनात तर खूप सारे विषय सुरू असतात।
ती केदारला बडाबडा बोलू लागते. ती केदारला म्हणते की मला माफ कर, मला असं करायला नको होतं. केदार तिला सांगत असतो की माझं एकदा ऐकून घे की नेमकं मला काय म्हणायचं आहे तुला म्हणून, एवढी काय बोलतेस तू म्हणून. पण तारिणी काहीही करून त्याचं ऐकतच नाही. ती स्वतःचंच म्हणणं जे आहे ते खरं करत असते. ती त्याला सांगत असते की मला दिसलं की तुझी काय मैत्री आहे माझ्या बाबतीतची, तू त्या डिवोर्स पेपरवर साईन केलं हे पण मी साधं नीट बघितलं नाही म्हणून. तेव्हा इथे तारिणी त्याला म्हणते की माझी चुकी झाली की मी माझ्या मनातली गोष्ट ही तुला व्यक्त केली. मला कळायला पाहिजे होतं की तुझं दुसऱ्या कोणत्या तरी मुलीवर प्रेम आहे म्हणून, आणि तीच मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे कारण तू खूप आधीपासून तिच्यावर प्रेम करतोस. मी काय आता आले असं म्हणून तो तिला सांगत असतो. केदार हा आता तारिणीच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो की एकदम चुप राहा बॉस, कारण की मला काहीतरी बोलायचं आहे तुला, मला सांगायचं आहे तुला काहीतरी, तू किती बोलतेस म्हणून. तेव्हा इथं केदार हा तारिणीला म्हणतो की त्या डिवोर्स पेपरवरती सहीही मी नाही केली आहे म्हणून. तेव्हा लगेचच तारिणी विचारते तू नाही केली तर मग कोणी केली. त्या लगेचच आता केदार म्हणतो की ते मला पण शोधून काढायचं आहे, या घरामध्ये नसत्या होणाऱ्या गोष्टी ह्या कमी आहेत का म्हणून, असं म्हणून सांगत असते. तेव्हा तारिणी म्हणते की डिवोर्स पेपरवर तू सही नशील केली, पण मात्र ते जे विचार आहेत ते तर बदलणार नाही ना की तुझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. इथे मात्र युवराज हा टेन्शनमध्ये असतो. इथे युवराजची बायको त्याच्याजवळ येते. त्याला म्हणते की एक प्रॉब्लेम झाला आहे म्हणून. इतक्यातच युवराज म्हणतो की काय प्रॉब्लेम झाला आहे म्हणून. तर लगेचच ती म्हणते हे बघ ना, ईशाचं हे जे मशीन आहे ते माझ्याकडून खराब झालं आहे म्हणून, तर तू प्लीज माझी एक हेल्प करशील का असं म्हणून ती तिला सांगत असते. इथे लगेचच ती म्हणते की काय हेल्प करायची आहे, मी ईशाला सांगेल की ही जी मशीन आहे ती रेवानी खराब केली आहे म्हणून, आणि त्याच्यावर तू हो तिनेच खराब केली आहे असं म्हणशील का, कारण ती तर तिथे बघायला नसेल ना, आणि आय विटनेस तर ती नसेलच, म्हणूनच तू माझी एवढी हेल्प करशील का. असंच म्हणता क्षणी आता युवराजच्या डोक्यामध्ये एक आयडिया सुचते. त्याच्या बायकोने त्याला कमालची आयडिया ही दिलेली असते हे त्याला समजून जातं. आता हीच जी गोष्ट आहे ती माझ्या न्यूजबद्दल पण काम करेन. आय विटनेस हा तिकडे कोणीही नव्हता, आणि त्यासोबतच मी माझ्या मनाची जी स्टोरी आहे ती जाऊन कौशिकी ताईला सांगू शकतो, आणि माझ्याच मनाची वेगळी स्टोरी ही तिला सांगू शकतो असं म्हणून इथे परत ती त्याला विचारते की तू माझी मदत करशील का. तो नाही म्हणून निघून जातो. इथे केदार जो आहे तो मात्र शांतपणे बसलेला असतो. तो तिला सांगतो की खरं तर तू मला प्रपोज करायच्या आधीच ती मला हो बोलली, मी तिला प्रपोज केलं होतं, तिचं मला होकार असं उत्तर येईल मला वाटलं नव्हतं, पण तिने मला समोरूनच होकार असं उत्तर दिलं, आणि ती गोष्ट मी तुला सांगितली नाही. मला माहिती नव्हतं की तू मला प्रपोज करणार होतीस म्हणून. आणि त्यासोबतच इथे तारिणी त्याचं ऐकून धक्का बसतो तिला. खरं तर ती त्याला दाखवत नाही की तिला वाईट वाटतंय त्या गोष्टीचं, पण मात्र ती त्याच्यासमोर असल्यामुळे ती त्याला जाणून देत नाही की तिला वाईट वाटतंय, पण मात्र तिला तिच्या मनामध्ये वाईट वाटत असतं. इथे केदार हा सगळ्या गोष्टी सांगत असतो की कशी ती चांगली आहे. तरी ते लगेचच आता केदार जो आहे तो तिला समजवत असतो की तिने मला होकार दिला आणि ह्यासाठी मी खूप खुश आहे. तेव्हा तारिणीही त्याला काँग्रॅट्स करते, त्याला म्हणते की खरंच खूप चांगली गोष्ट आहे, तिने तुला होकार दिला, तू डिझर्व पण करतोस कारण तू तर खूप चांगला आहेस म्हणून. इथे लगेचच आता ती त्याला सांगत असते की तिची काळजी घे, तिला काहीच कमी पडू देऊ नकोस. इथे केदार आता तेच ऐकता क्षणी कानाला त्याचे हात लावतो, आणि त्यासोबतच तारिणी समोर उभा असतो. इथे तारिणी म्हणते की अरे केदार ठीक आहे, खरं तर ही तुमच्या दोघांमधली पर्सनल गोष्ट आहे, पण मैत्रीच्या खातीर तुम्हाला सांगायला हवी होतीस असं मला वाटत होतं, पण जाऊ दे काही हरकत नाही, तुम्ही दोघं खुश राहा आयुष्यभर आणि एकमेकांच्या सोबत राहा आणि एकमेकांना नेहमी साथ द्या असं म्हणून केदारला ती सांगत असते. पण केदारला तर माहिती असतं की ती मुलगी दुसरं कोणीही नसून की तूच आहेस म्हणून. असं म्हणून इथे खरं तर आता तारिणी जी आहे ती तिथून निघून जाते. ती जशी तिथून निघून जाते दरवाजाच्या त्या पलीकडे जाऊन ती रडू लागते. तिला त्रास होत असतो. केदारच्या आयुष्यात दुसरी कुठली तरी मुलगी आहे हे तिला सहन होत नसतं. इथे काय केदार जो आहे तो पण दरवाजाच्या ह्या पलीकडे तो तारिणीचाच विचार करत असतो. तो म्हणत असतो की फक्त हे जे दुःख आहे ते आत्तापुरतंच आहे, त्यानंतर सगळी गोष्ट ही चांगलीच होणार आहे, आपल्या दोघांमध्ये खूपच आनंद राहणार आहे.